गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। व्हॉट्सअप डीपीवर माझा दुश्मन व्यक्तीचा स्टेटस का ठेवला या वादातून एका गटाने एका तरुणावर गोळीबार केलाय। या गोळीबारात मोनू फुलोरे नावाचा तरुण वाचला, मात्र गोळीबार करणाऱ्या अभिषेक पवार उर्फ अभि यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। जखमी अभिषेक पवार पोलिसांच्या ताब्यात आहे। कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात अभिषेक पवार उर्फ अभि आणि गौरव साळुंखे यांच्या गटात जुना वाद आहे। 26 मे रोजी या दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता। मोहने परिसरातील पाटील नगरमध्ये राहणारा मोनू फुलोरे नावाचा आहे का व्यक्तीने सौरव साळुंखे यांच्यासोबत फोटो आपल्या स्टेटसवर ठेवला होता। हे पाहून अभिषेक उर्फ अभिजित भडकला। शुक्रवारी रात्री अभिषेक आपल्या साथीदारांसोबत मोनू याला शोधण्यासाठी पाटील नगरमध्ये दाखल झाला। अभिषेक आणि त्याच्यासोबत असलेले 10-12 लोक माझ्या दिशेने येत आहेत हे पाहून मोनू फुलोरे आणि त्याचा भाऊ पळून गेले, मात्र अभिषेक याने मोनूच्या दिशेने 2 राऊंड गोळीबार केला। कसाबसा तो वाचला। शेवटी अभिषेक उर्फ अभिजित याने स्वतःच्या हातावर एक गोळी मारून घेतली। खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला। याआधी सांगितलं गेलं की मोनू फुलोरे यांनी गोळीबार केलाय, परंतु तपासात सत्य समोर आलंय। या प्रकरणात सोहेल तांबोळी आणि विशाल भुतकर या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर जखमी आयुष उर्फ अभिजित याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। काल दिनांक 5/6/26 रोजी रात्री 11:30 ते 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी पाटील नगर आहे मोहनेच्या इथे, त्या पाटील नगरच्या मैदानामध्ये तो आणि त्याचा भाऊ असे दोघे जण उभा राहिलेले असताना अचानक 12 वाजताच्या सुमारास यातील आरोपी अभिषेक पवार उर्फ अभ्या व त्याचे इतर 10 ते 12 साथीदार असे आले आणि त्या ठिकाणावरून फिर्यादीच्या नावाने ओरडून त्या ठिकाणी त्याच्या दिशेने धावले असता फिर्यादी स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागला। त्यावेळेला आरोपीने अभिषेक पवार याने 2 राऊंड फायर केले। त्याच्यानंतर फिर्यादी हा त्या ठिकाणी आपला जीव वाचवण्यासाठी आणि फिर्यादीचा भाऊ पळून पाठीमागे असलेल्या चाळीच्या मागे अंधारात गेले। त्याच्यानंतर स्वतः या आरोपीनं पवार यांनी त्या वेपननी आपल्या डाव्या हाताच्या दंडामध्ये एक गोळी मारून घेतली आणि त्याच्यानंतर तो आयुष हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे। गुन्ह्याचा या ठिकाणी ज्या फिर्यादीच्या जबाबावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि रायटिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री आंधळे हे करीत आहेत। या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे। सर, कारण काय? यामध्ये यातील फिर्यादी आणि आरोपी ही एकमेकाला ओळखतात आणि एकाच विभागामध्ये राहण्यास होते। यातील फिर्यादीने एका सोन्या साळुंखे म्हणून व्यक्तीचा स्टेटसवर त्याचा फोटो ठेवला आणि त्याचा फोटो का ठेवला याच्या कारणावरून त्यांनी या ठिकाणी ही फायरिंग केल्याची तपासामध्ये प्राथमिक तपासात माहिती मिळत आहे। तसेच यापूर्वी त्यांचे गेल्या 26 मे रोजी भांडण झालेले होतं आणि ते सुद्धा कारण आहे। याचा अधिक तपास जाऊन पुढे तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबीवर काम। अटक आरोपीचं नाव आहे एक सोहेल तांबोळी आणि दुसरा आहे विजय भुतकर, असे 2 आरोपी अटक केलेले आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।